आज आपण अगदी एक खूप छान भन्नाट रेसिपी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हा अगदी ताजे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे आणि मुलांचा हा नाश्ता हेल्दी बनवण्यासाठी मी हे गाजर बारीक चिरून घेतले, शिमला मिर्च घेतलेली आहे, कांदा पण घेतलेला आहे। जर पाहिजे तर आपण हिरवी, लाल, पिवळी अशी शिमला मिर्च घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये बॉईल केलेले आपण स्वीट कॉर्नचे दाणे सुद्धा घालू शकतो, त्याच्यानी पण छान टेस्ट येते। मी हे होममेड बटर पण घेतलेला आहे। आता हा नाश्ता भन्नाट बनवण्यासाठी हे मी 3 सॉस एकत्र केलेले आहेत। त्याच्यामध्ये मी हे शेजवान चटणी घेतलेली आहे, त्याच्यानंतर हा मियोनीज सॉस आहे, वेज मियोनीज तो घेतलेला आहे आणि आपला हा टोमॅटो केचप घेतलेला आहे। हे तिन्ही पण आपण सारखं प्रमाण घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे। हे सगळं आपण मिक्स करून घेतलं आहे आणि हे अगदी छान अगदी आपला सॉस तयार झाला आहे। आता काय करायचं आहे, ब्रेडला एका साईडनी आपण बटर लावायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी सॉस लावायचा। ब्रेडला एका साईडनी आपण बटर लावलेलं आहे, आता दुसऱ्या साईडनी आपण हा सॉस लावायचा आहे। सॉस सगळी अगदी छान एकसारखा सगळीकडे लावून घ्यायचा आहे। सॉस लावल्यानंतर आपण थोडासा कांदा घालायचा आहे, थोडंसं गाजर घालायचं आहे आणि थोडी शिमला मिर्च घालायची आहे। कांदा, गाजर, शिमला मिर्च घातल्यानंतर आपण थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे, त्याच्याने अगदी छान अगदी चटपटीत लागते अगदी। आणि थोडीशी आपण मिरी पावडर घालायची आहे आणि पाहिजे तर आपण ह्याच्यावरती चीज किसून घालू शकतो, त्याच्याने खूप छान टेस्ट येते। नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता मंद विस्तवावरती आपण ह्याचे टोस्ट बनवूया। 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहे, मस्तपैकी हे आपले हे टोस्ट अगदी क्रिस्पी झालेले आहे। आता आपण हे काढून घेऊया। अशा प्रकारे आपण हे दुसरे पण टोस्ट बनवून घेऊया। आता हा गरमागरम नाश्ता आपण कॉर्न सूप बरोबर सर्व करूया। इतका मस्त टेस्टी झालेला आहे, करून बघा, मुलं तर अगदी आवडीने खातील। मी तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा पदार्थ बनवते आणि हा पौष्टिकसुद्धा आहे। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।